काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी गुवाहाटीच्या प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि तिथे असं काही घडलं ज्याची चर्चा आता संपूर्ण देशात होते। एका साधू महाराजांनी प्रियंकाजींबाबत जी घोषणा केली आहे ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। हमारा बेटी प्रधानमंत्री बनेगा। आसामच्या दौऱ्यावर असताना प्रियंका गांधी यांनी शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या कामाख्या देवीच्या चरणी माथा टेकवला। दर्शन घेऊन बाहेर येत असताना प्रियंका गांधी यांच्या भोवती सगळ्या पत्रकारांनी गराडा घातला। त्यांना आसामच्या निवडणुकीवर आणि राजकीय विषयांवर प्रतिक्रिया विचारली, पण प्रियंका गांधींनी सांगितलं की हे धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे इथं राजकीय बोलणं योग्य ठरणार नाही, पण उद्या जेव्हा मी तुम्हाला भेटेन त्यावेळी राजकारणावर नक्की बोलेन। त्यानंतर पुढे गेल्यावर मंदिरातील एका साधू महाराजांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना आशीर्वाद दिला। त्यांच्यासोबत आपल्या मोबाईल मध्ये एक फोटोही काढून घेतला। तसंच एक महत्त्वाची भविष्यवाणी देखील केली। साधूंनी म्हटलं की देशाचं यावर्षी भलं होणार असून आमची मुलगी पंतप्रधान बनेल। हे ऐकल्यावर प्रियंका हसून तिकडून निघून गेल्या, पण साधूंच्या या भविष्यवाणीची चर्चा आता सोशल मीडियावर होताना दिसते। तुम्हाला काय वाटतं, त्या साधूंची भविष्यवाणी खरी होईल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच हटके बातम्यांसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।